हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, नेहमीप्रमाणेच मी आजसुद्धा तुम्हाला एक कटिंग दाखवणार आहे. जे 32 साईजचं आहे फोरटक्स ब्लाऊज, याचं आपण कटिंग करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण आपल्या चेस्टच्या मापानुसार इथं आपल्याला घडी ब्लाऊज पिसाची जी घडी असते ती घालून घ्यायची असते. तर बघा, इथं मी घडी घालून घेतलेली आहे. आता आपण इथं सगळ्यात आधी पूर्ण उंची जी आहे त्याचं माप टाकून घ्यायचं आहे. तर या ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे ती 12.5 इंच आहे. त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन पकडून 13.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला सुद्धा इथं मी मार्किंग करून घेते, कारण रेस तिरपी जाऊ नये यासाठी. तर बघा, त्याआधी तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं, नेहमी आपण ब्लाऊज कटिंग करत असताना जी फोल्ड बाजू आहे किंवा जी पॅक बाजू आहे ती नेहमी आपण आपल्या साईडला करून घ्यायची आहे आणि खुली साईड आहे ती आपल्या समोरच्या साईडला ठेवून घ्यायची आहे. तर बघा, इथं आपण पूर्ण उंचीचं माप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं आपण शोल्डर टाकून घ्यायचे आहेत. तर याचा जो शोल्डर आहे, हाफ शोल्डर, तो आपण 5.5 इंच घेतलेला आहे. त्यामध्ये गळा रुंदी 2.5 इंच आणि उरलेलं जे 3 इंच आहे ते आपलं शोल्डरमध्ये आपण ठेवून घेणार आहे. कारण बघा, तुम्हाला मी सांगते, अर्धा इंच शिलाईमध्ये 2.5 इंचाचाच आपला इथं शोल्डर तयार होणार आहे. अगदी तीच माप आपण खालच्या साईडला सुद्धा इथं टाकून घ्यायचं आहे. नेहमी आपण व्यवस्थित डबल मार्क टाकून घेतलेलं चांगलंच आहे, जेणेकरून तुमचं जसं तुम्ही मार्किंग किंवा कटिंग कराल तसंच तुमचा जो ब्लाऊज आहे तो इथं बसून तयार होणार आहे. यासाठी मार्किंग आणि कटिंग नेहमी तुम्हाला एकदम परफेक्ट करून घ्यायचं असतं. त्यानंतर मुंड्याचं माप जे आहे ते मी 5.5 इंचावरती टाकलेलं आहे आणि सर्व जे पॉईंट्स आपण काढलेले आहेत ते सर्व एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. तर हा जो बॉक्स आता मी रेडी करते तो आहे आर्महोलचा बॉक्स. इथं बॅक पार्टचं कटिंग चाललेलं आहे. सो बॅक पार्टच्या आर्महोलची जी गोलाई आहे ती आपण नेहमी 1.5 इंचावरती देऊन घेत असतो. तर 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हा गोल जो आहे किंवा जो कर्व आहे तो काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर जेवढी तुमची छाती असेल त्याचा 4था भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन टाकून घ्यायचं आहे. इथे मी 8 + 2 10 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. या ब्लाऊजची जी कमर आहे ती आहे 29 इंच, त्याचा 4था भाग येतो 7.25 इंच, पण मी मार्किंग करत असताना 7.5 इंचाचं मार्किंग करून घेणार आहे. 1 इंच बॅक टक्ससाठी आणि उरलेले जे 2 इंच आहेत ते इथं आपण शिलाई मार्जिनसाठी घेणार आहेत. तर अशा पद्धतीने आपलं बेसिक मार्किंग करून झालेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचं मार्किंग नेहमी मगाशी सांगितलं होतं त्या पद्धतीने मी करून घेते आहे. बघा, खालच्या साईडला वरच्या साईडला दोन्ही साईडला मी 2.5 इंच घेतलेला आहे. गळा रुंदी आपण 2.5 इंच घेतलेली आहे ब्लाऊजची आणि गळ्याची उंची आहे ती आहे 8 इंच. त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच असं 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. वरच्या साईडला 2.5 इंच घेतलं होतं मी, खालच्या साईडला 3 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. इथं मी गळ्याचा शेप देऊन घेणार नाही आहे, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं गळ्याचा जो बॉक्स आहे तो इथं रेडी करून घेतलेला आहे. त्यानंतर इथं आपण बॅकचा टक्स टाकून घ्यायचा आहे सेंटरपासून 4.5 इंचावरती आणि त्याची जी उंची आहे ती आपण 4 इंच घेणार आहे. जर जास्त हाईट असेल तर 4.5 इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि हे 2 पॉईंट्स आपण जोडून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण बॅक पार्टचं जो मार्किंग आहे ते करून झालेलं आहे. ड्राफ्टिंग पूर्ण झालेलं आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. तर नेहमी बघा, तुमचा ब्लाऊज जो आहे तो तुमच्या कटिंगवरती डिपेंड असतो. जसं तुम्ही कटिंग कराल अगदी त्या पद्धतीने तुमचं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज रेडी होणार आहे. सो कटिंग असताना नेहमी केअरफुली आणि शांत मनाने विचार करूनच तुम्हाला हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, बॅक पार्टचा वापर करूनच आपण फ्रंट पार्टचं सुद्धा मार्किंग आणि कटिंग करून घेणार आहे. तर बघा, इथं मी बॅक पार्ट ठेवलेला आहे उरलेल्या कापडावरती आणि जसं आपण पहिलं कटिंग केलेलं आहे अगदी त्यावरूनच मी इथं फक्त मार्किंग करून घेणार आहे, कारण याचाच आपण वापर करणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये अजून चेंजेस असणार आहेत. ह्याच्यामध्ये हाईटमध्ये वगैरे चेंजेस होणार आहेत आणि आर्महोलमध्ये सुद्धा इथं चेंजेस मी करणार आहे. तर ते कसे करायचे ते पुढे दाखवतेच बघा. तर जेवढा आपण बॅक पार्ट घेतला होता त्यामध्ये 1 इंच अजून ॲड करून उंचीमध्ये आपण ॲड करून घ्यायचं आहे. तर 13.5चा बॅक पार्ट कटिंग केला होता, त्यामध्ये 1 इंच ॲड करून 14.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आहे आणि ते आता आपण जॉईन करून घ्यायचं आहे. तर हा झाला उंचीमध्ये जो आपण चेंज करणार होतो तो. त्यानंतर गळा आहे तसाच आपल्याला घ्यायचा आहे. गळा रुंदी 2.5 इंच घेतली होती, तर मी इथं सुद्धा तेवढीच घेतलेली आहे. खालच्या साईडला इथं बघा 2.5 इंच घेतलेली आहे, सॉरी 2.25 इंचावरती मी करून घेणार आहे आणि शोल्डर आपण 3 इंच घेतला होता. तर बघा, इथं मी शोल्डर आणि गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. डबल मार्किंग करून घेतलेलं आहे, कारण मगाशी मी तुम्हाला सांगितलंच आहे की इथं आपण
तिरपी वगैरे लेस जाऊ नये यासाठी. त्यानंतर बघा इकडच्या साईडला आपण शोल्डरचं आर्महोलचं माप देऊन घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. पुढचा गळा जो आहे 5 इंच, त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच असं 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. वरच्या साईडला 2.5 इंच गळा रुंदी घेतली होती, आपण खालच्या साईडला 2.25 इंच घेणार आहे, कारण थोडंसं ब्रॉड असा आला व्यवस्थित त्याचा शेप, तर हा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट बसून जातो. आणि अशा पद्धतीने आपण गळ्याचा बॉक्स रेडी करून घेतलेला आहे. आता तिथं जसा तुमचा शेप असेल तसा तुम्ही इथं शेप देऊन घ्यायचा आहे. तर या ब्लाऊजचा जो आहे तो राऊंड नेकच आहे, सो मी इथं राऊंड असा शेप देऊन घेतलेला आहे. ब्लाऊजला केअरफुली इथं देऊन घ्या तुम्ही. त्यानंतर इथं आपल्याला आर्महोलचं मार्किंग करायचं आहे. तर आपला आर्महोल होता तो आपण 5.5 इंचाचा घेतला होता, तर 5.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं हे जे पॉईंट्स आहेत ते जोडून घेते. तर पहा तुम्ही केअरफुली, कारण खूप सारे इम्पॉर्टंट टिप्स जे असतात ते इथे मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर एकदा चेक करायचं आहे तुमचा शोल्डर जो आहे तो बरोबर 5.5 इंच आपला होता ना, तर तो आलेला आहे का ते. त्यानंतर इथं फ्रंट पार्टची आर्महोलची आपण मार्किंग करून घ्यायचं आहे, गोलाईची. तर फ्रंट पार्टची गोलाई आपण नेहमी 1 इंचावरती देऊन घेत असतो, तर ते 1 इंच घेतलेला आहे मी आणि कर्वसुद्धा देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीनं फ्रंट पार्टचं आपण बेसिक जे आहे ते आपलं इथं मार्किंग करून झालेलं आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी आहेत त्या एकदम डिटेल्समध्ये समजतील आणि नंतर व्हिडिओ पाहण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. त्यानंतर इथं आपण क्रॉसपट्टीचं एक वेगळ्या पद्धतीनं क्रॉसपट्टी कशी तुम्ही ड्राफ्ट किंवा कटिंग करायची ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर आपल्या उंचीमधून 1 इंच मायनस करायचा आहे. तर याचा ज्याची जी उंची आहे तयार ती आहे 12.5 इंच, त्यामध्ये 1 इंच मायनस करून 11.5 इंच घेतलेला आहे आणि त्यावरती मी इथं एक रेष मारून घेतलेली आहे. त्यानंतर तिथून वरच्या साईडला 1 इंच आणि समोरच्या साईडला 2.5 इंच असं मार्किंग करून घेतलेलं आहे. हे कशासाठी द्यायचं आहे मार्किंग, तर आपण इथं आपल्या क्रॉसपट्टीचा जो शेप आहे तो एकदम परफेक्ट यावा यासाठी. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. जी आपली लाईन होती त्यामध्ये थोडंसं 1.5 इंच खाली घेऊन असा शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्कीच करू शकता. त्यानंतर आपल्याला इथं जे आपले टक्स आहेत त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा सेंटरपासून मी इथं जो वरचा जाता मी टच देते, तर तो बघा जेवढा पार्ट राहिला त्याचा सेंटर घेऊन 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते मी. त्यानंतर बघा, तर तुमचा नेक आणि क्रॉसपट्टीच्या मधलं जेवढं अंतर राहिले त्याचा सेंटर मी घेतलेला आहे. त्यानंतर क्रॉसपट्टीपासून 3.5 इंचावरती मार्किंग आपण करून घेतलं होतं आणि तिथून त्याची जी उंची आहे टक्सची ती मी 2 इंचावरती दिलेली आहे. त्यानंतर फिटिंगच्या साईडला सुद्धा क्रॉसपट्टीपासून 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि समोरच्या साईडला 5.5 इंचाचं मी इथं मार्किंग करून घेत आहे. तर बघा हा टक्स जो आहे तो आपल्याला तिरपा देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो ब्लाऊज आहे तो एकदम फिटिंगला सुंदर बसून जाणार आहे. यासाठी ही सुद्धा एक इम्पॉर्टंट टिप आहे. त्यानंतर आर्महोलमधून आपला एक असतो तो 3.5 ते 3 इंच तुम्ही देऊ शकता. तर इथं मी साईजनुसार 3 इंचाचा देऊन घेतलेला आहे. 3.5सुद्धा चालतो, तर इथं टक्स मी 3 इंचाचा का देऊन घेतलेला आहे, कारण तो तुमचा व्यवस्थित यावा यासाठी. तर हा जो टक्स आहे तो थोडा जास्तच असा तिरका वाटत आहे, सो मी अजून जरा 1.5 इंच खाली करून घेतलेला आहे आणि त्याचा तुम्ही सर्कल बघू शकता इथं किती सुंदर असा आलेला आहे. असं सर्कल आलं की समजून जायचं कस्टमरला आपला जो ब्लाऊज आपण कट करतो तो एकदम परफेक्ट झालेला आहे आणि कस्टमरला असे ब्लाऊजसुद्धा अगदी सुंदर बसून जातात. त्यानंतर कटिंग करत असताना आपण जी गोलाई दिलेली आहे फ्रंट पार्टची, तर त्यावरून कटिंग करायचं आहे, कारण तुमचा जो फ्रंटचा जो पार्ट आहे तो थोडासा असा गोल असतो, खोलगट असतो, सो आपण त्याच्यावरून कटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण बऱ्यापैकी 70% आपण ब्लाऊजचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि कटसुद्धा करून झालेला आहे. आता आपण गळ्याचीसुद्धा कटिंग करून घ्यायची आहेत. तर या ब्लाऊजमध्ये तुम्हाला इम्पॉर्टन्स असणार आहे तेवढ्या सगळ्या तुम्हाला टिप्स मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदम डिटेल्समध्ये तुम्हाला हे ब्लाऊज कसं कट करायचं आणि मार्किंग कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपण गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता क्रॉसपट्टीसुद्धा कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, नेहमी कटिंग करत असताना तुम्हाला एकदम इझिली आणि एकदम मोकळ्या हातानं एकदम फ्री हँडनंच आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे, व्यवस्थित जसं मार्किंग केलं होतं अगदी त्यावरूनच. त्यानंतर जे आपण टक्स मारून घेतले होते तिथे छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. आता हे आपलं आपण अस्तरवरती कटिंग करून घेतलेले आहे. आता याचाच वापर करून हेच आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून घ्यायचं आहे
आणि त्याच्यावरती सुद्धा आपण आहे असं ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि या मेन फॅब्रिकचं तुम्ही बघू शकता जी फोल्डेड साईड आहे ती मी माझ्या साईडला करून घेतलेली आहे आणि खुली साईड आहे ती मी समोरच्या साईडला ठेवून घेतलेली आहे. जॉईंट पार्ट ज्या साईडला आहे त्या साईडला मी बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि जिथे ज्या पद्धतीने पार्ट्स बसतील तसं ठेवून घेतलेले आहेत आणि कटिंग करून घेतलेलं आहे. आणि उरलेला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये मी इथं आपली स्लीव जी आहे ती कट करून घेणार आहे. तर इथं कस्टमरने अस्तर दिल्यामुळे थोडं अस्तर कमी पडत आहे. सो मी आता मार्केटला जाऊन ते घेऊन येईपर्यंत बाकीचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि बाकीचं कटिंगसुद्धा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन नंतर. आणि उरलेलं तुम्हाला कटिंग आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. सो तोपर्यंत टेस्ट येऊन आणि इथं सर्व कटिंग करून घ्यायचं आहे. तर माझी ही तुम्हाला कटिंग करण्याची पद्धत कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता. आणि यामध्ये जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम्स वाटत असतील किंवा अजून कोणत्या साईजचं तुम्हाला जर कटिंग हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. तुम्हाला जो व्हिडिओ हवा आहे तो मी तुमच्यापर्यंत घेऊन यायचा किंवा पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण पूर्ण जे अस्तर आहे ते ठेवून आपण हा मेन फॅब्रिकसुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. तर माझी ही सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. बाय.